पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे चित्त जनी जडो दिसी। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि स्वरूप वर्णनातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो। तुकोबाराय म्हणतात की हे हरी, हे पांडुरंगा, विटेवर तुझे चरण सम आहेत, तुझी दृष्टीही सम आहे। आणि मग विटेवर हे जे तुझे चरण सम आहेत, ते समचरण अतिशय शोभून दिसत आहेत। आणि या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर कर, कायमची स्थिर राहू दे। इथे एक प्रकारे तुकोबारायांनी पांडुरंगाला विनंतीच केली आहे की पांडुरंगा, तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे। आता इथे अनेक प्रश्न उभे राहतात की तुकोबाराय पांडुरंगाला का विनंती करतात की पांडुरंगा, तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे। हा एक प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे, ही वृत्ती म्हणजे काय? तिसरा प्रश्न आहे, वृत्तीचे प्रकार किती? आणि या अनेक प्रकारच्या वृत्तीतील नेमकी कोणती वृत्ती पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर राहते? असे अनेक प्रश्न उभे राहतात पहिल्या चरणात। पहिला प्रश्न असा उभा राहतो की पांडुरंगा, तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे। तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात की पांडुरंगा, तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे। का बरं? तर पांडुरंगाचे समचरण हे परब्रह्माचं प्रतीक आहे। तसा पांडुरंगच परब्रह्म आहे, परंतु विशेषत्वानं भगवंताचे, पांडुरंगाचे चरण हे परब्रह्माचं प्रतीक असतं। आणि असे परब्रह्माचे प्रतीक असलेले पांडुरंगाचे विटेवरील समचरण, तिथं जर माझी वृत्ती कायमची स्थिर राहिली तर पांडुरंगा, मी परब्रह्म स्वरूप बनेल, अशी तुकोबारायांना खात्री आहे। आणि म्हणून तुकोबाराय पांडुरंगाला विनंती करतात की पांडुरंगा, विटेवर जे तुझे समचरण आहेत, त्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे।
पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ही वृत्ती म्हणजे काय आणि वृत्तीचे प्रकार किती, आणि अनेक प्रकारच्या वृत्तीतील कोणती वृत्ती नेमकी पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहते. तर या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर थोडंसं आपल्याला जगताचा विचार करावा लागेल. तुकोबाराय म्हणतात, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. ज्ञानोबाराय लिहितात, ज्ञानोबाराय म्हणतात, ते प्राणीये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचेची आगवे वडिले आहाती. त्रिगुणाचेची आगवे वडिले आहाती. ज्ञानोबाराय तुकोबाराय या चरणातून हे सांगतायत की हे जगत मायेच्या त्रिगुणानं विणलेलं एक जाळं आहे. मायेच्या त्रिगुणानं विणलेलं एक जाळं आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. या जगतात 3 प्रकारची माणसं सापडतात, सात्विक, राजस आणि तामस. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. सात्विक, राजस, तामस अशी 3 प्रकारची माणसं सापडतात. मग या 3 गुणापैकी कुठल्या तरी एका गुणात मनुष्य बद्ध असतो. सत्वगुणात, रजगुणात किंवा तमगुणात. ज्ञानोबाराय लिहितात, तेथ 2 गुण खाचती एकधरी उन्नती, आणि तैस्याची होती वृत्ती जीवाची. तेथ 2 गुण खाचती, तेथ 2 गुण खाचती एकधरी उन्नती, आणि तैस्याची होती वृत्ती जीवाची. 3 गुण आहेत. त्या 3 गुणापैकी 2 गुण खाली दबतात, एक उफाळून वर येतो, आणि जो तुमच्या अंतःकरणात गुण उफाळून वर येतो तशी तुमची वृत्ती असते. तेथ 2 गुण खाचती एकधरी उन्नती, तैस्याची होती वृत्ती जीवाची. रज आणि तमगुण दबला तर सत्वगुण वर येतो, तुमची वृत्ती सात्विक असते. सात्विक आणि तामस गुण दबला तर रजोगुण उफाळून वर येतो, तुमची वृत्ती राजस असते. आणि सात्विक आणि राजस गुण दबला तर तमगुण उफाळून वर येतो, आणि तुमची वृत्ती तमगुणी असते. आणि म्हणून वृत्तीचे 3 प्रकार पडतात, सात्विक वृत्ती, राजस वृत्ती आणि तामस वृत्ती. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहितात की ते 2 गुण खाचती एकधरी उन्नती, आणि तैस्याची होती वृत्ती जीवाची. जगत या मायाच्या त्रिगुणानं विणलेले एक जाळ आहे. अर्थात सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. या 3 गुणापैकी कुठले तरी 2 गुण खाली दबतात, खचतात, आणि 1 गुण उफाळून वर येतो. आणि जो गुण तुमच्यात उफाळून वर येतो त्या गुणासारखी तुमची वृत्ती असते. आणि म्हणून वृत्ती साहजिकच 3 प्रकारची आहे, सात्विक वृत्ती, राजस वृत्ती आणि तामस वृत्ती. या 3 वृत्तीपैकी मनुष्य कुठल्या तरी एका वृत्तीत, एका गुणात बद्ध असतो. जसा गुण तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं मन, आणि जसं मन तशा क्रिया असतात. ज्ञानोबाराय लिहितात, वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसे क्रिया करीती, आणि केली ऐसे वरिती मरोनी देही. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसे क्रिया करीती, केली ऐसे वरिती मरोनी देही. जसा गुण तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया, आणि जशा क्रिया तशी फलप्राप्ती,
तसा जन्म, त्याच वृत्तीत मनुष्य पुन्हा पुन्हा जन्मतो, त्याच वृत्तीत मनुष्य पुन्हा पुन्हा मरतो. हा माणसाचा गुण आणि माणसाची वृत्ती स्वतःहून कधीच बदलत नाही. ती बदलते, पण सायासानं काही प्रयत्नानं बदलावी लागते. आपण पुढे पाहूया. पण ही वृत्ती, हा गुण माणसाचा स्वतःहून कधीच बदलत नाही. उदाहरणार्थ, मनुष्य रजोगुणी असेल, रजोगुणात वाढला, रजोगुणात जगला, रजोगुणात मेला, तर तो रजोगुणानेच पुन्हा जन्म घेतो, पुन्हा रजोगुणातच वाढतो, रजोगुणानेच मरतो, पुन्हा रजोगुणानेच जन्म घेतो. तमोगुणी असेल, तमोगुणात वाढला, तमोगुणानेच मरतो, तमोगुणातच पुन्हा जन्म घेतो, तमोगुणानेच पुन्हा मरतो. हा क्रम कधीच बदलत नाही स्वतःहून. मनुष्य सात्विक असेल तर सत्वगुणातच वाढतो, सत्वगुणाने मरतो, पुन्हा सत्वगुणानेच जन्म घेतो, पुन्हा सत्वगुणानेच मरतो. हे 3 गुण स्वतःहून कधीच बदलत नाहीत. नरमराय लिहितात, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाये, ऐसे कल्प कोडी जाय परिजाती न नशे. पिया परी अनंता पारे, होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणियांचे. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोडी जाय परी जाती न नशे. ज्वारीचा दाना पेरला, त्यापासून ज्वारीचं ताट, ज्वारीचं कणीस, पुन्हा ज्वारीचा दाना, तो पुन्हा लावला, पेरला, पुन्हा ज्वारीचं ताट, पुन्हा ज्वारीचं कणीस, पुन्हा ज्वारीचं बी, ज्वारीपासून पुन्हा ज्वारीचं ताट, ज्वारीचं कणीस. हा क्रम, ज्वारीपासून ज्वारीच, हा क्रम कोट्यावधी वर्षात बदलत नाही. बरोबर बोलतात. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, असे कल्प कोडी जाय. कल्प आणि ते कोट्यावधी, कल्प कोडी जाय परी जाती न नसे. ते परी अनंता पारे, होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचारे प्राणियांचे. जसं बीजापासून झाड आणि झाडापासून तेच बीज, हा क्रम कधीच कोट्यावधी वर्ष अर्थात कधीच बदलत नाही. बीजापासून झाड, झाडापासून बीज, हा क्रम कधीच बदलत नाही. तसं तुम्ही ज्या गुणात ज्या वृत्तीत बद्ध आहात, तो गुण आणि ती वृत्ती सुद्धा स्वतःहून कधीच बदलत नाही, स्वतःहून कधीच बदलत नाही. तुम्ही त्याच गुणात वृत्तीत जन्मता, त्याच गुणात वृत्तीत मरता, पुन्हा त्याच गुणात त्याच वृत्तीत जन्मता. हा क्रमही स्वतःहून कधीच बदलत नाही. तो बदलतो पण स्वतःहून बदलत नाही. आणि म्हणून ही वृत्ती 3 प्रकारची आहे, सात्विक, राजस, तामस. तर तुम्ही ज्या गुणात बद्ध आहात तशी वृत्ती असते. जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया, जशा क्रिया तसा फळभोग असतो. आणि जशी वृत्ती असते तसा माणसाचा स्वभाव असतो. आणि म्हणून ज्या गुणात ज्या वृत्तीत बद्ध आहेत तोच तुमचा स्वभाव. त्याच स्वभावाने तुम्ही मरता, पुन्हा त्याच स्वभावाने पुन्हा जन्मता, पुन्हा त्याच स्वभावाने मरता, पुन्हा जन्मता. आणि म्हणून माणसाचा स्वभावही कधीच बदलत नाही स्वतःहून, तो बदलतो. कशाने बदलतो आपण पाहूयात, पण स्वतःहून कधीच बदलत नाही. आणि म्हणून मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत प्रामुख्याने 2 गोष्टी जातात. एक त्यांनी केलेली बरी वाईट कर्म, आणि दुसरा त्याचा स्वभाव. मनुष्य ज्या वृत्तीत बद्ध आहे, सात्विक वृत्ती, सात्विक स्वभाव, राजस वृत्ती, राजस स्वभाव, तामस वृत्ती, तामस स्वभाव. तुम्ही ज्या स्वभावात, ज्या वृत्तीत वाढले तोच स्वभाव, त्याच वृत्तीनं, त्याच स्वभावानं जन्मता मरता, जन्मता मरता. हा क्रम स्वतःहून कधीच बदलत नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हणी आहेत की जित्याची खोड मेल्याने जात नाही, खोडीला औषध नसतं. आणि म्हणून बघा समाजात तुम्ही, माणसं ज्या खोडीचे आहेत, रजगुणात असतील तर रजगुणाचीच वृत्ती, रजगुणाचा स्वभाव असतो. तुम्ही लाख करा, त्यांचा स्वभाव बदलत नाही. तमोगुणी वृत्ती, तमोगुणी स्वभाव, लाख करा, बदलत नाही. बदलतो, कशाने बदलतो आपण बघू, पण स्वतःहून बदलत नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हणी आहेत, खोडीला औषध नसतं, स्वभावाला औषध नसतं. जित्याची खोड मेल्याने जात नाही, आणि खरंच मेल्याने जात नाही. ते मेलं तरी पुन्हा त्या स्वभावाने जन्म घेतं, कारण ते मागच्या जन्मातला स्वभाव सोबत घेऊन गेलेलं असतं, त्या स्वभावाने पुन्हा जन्म घेतं.
हं? एक फार शिकलेला नोकरदार होता, मोठ्या पदावर, पण त्याला बायको नेमकी गावंढाळ मिळाली. दिसायला छान होती पण गावंढाळ होती, केली त्याने. त्यानं काहीच सांगितलं, तिने म्हणायचं व्हा, पाणी आण ग, व्हा, स्वयंपाक झाला का ग, व्हा, दुकानावर जायचं का ग, व्हा. तिने कशाला व्हा व्हा करावं. त्या नवऱ्याला लाज वाटायची. एक दिवशी नवऱ्यानं जवळ घेतली, अगं म्हणले असं गावंढाळ बोलू नये, व्हा व्हा करू नये, माझी इज्जत जाते चार लोकात माझी इज्जत जाते, बरं दिसत नाही. तू होय म्हण ना म्हणले, व्हा करू नको, तू होय म्हण म्हणले. पाठवून हात फिरायला समजावून सांगितलं बायकोला. ती म्हणली होय म्हणली, मालक मी आतापासून होय म्हणल, मी व्हा म्हणायचीच नाही बघा. म्हणलं बरं ठीक आहे. 2-4 दिवसांनी त्याच्या घरी पाहुणे आले. या राम राम श्याम श्याम. घेतलं मध्ये पाहुण्याला. हा म्हणतो जाग, पाहुण्याला पोहे चहा करून आण. ही गेली मध्ये, पोहे करायली. बराच वेळ लागला. हा म्हणतो का वेळ लागला. हा बाहेर म्हणतो झाले का ग पोहे. ती आतून म्हणती व्हा. झाले का पोहे, आतून म्हणती व्हा. जित्याची खोड मेल्याने जात नाही. खोडीला औषध नसतं. स्वभाव स्वतःहून बदलत नाही. का ती वृत्ती असते, का तो गुण असतो. जसा गुण तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं मन, जसं मन तसा स्वभाव, तशा क्रिया. आणि तसं तुम्ही त्याच गुणात पुन्हा जन्मता, पुन्हा मरता, पुन्हा जन्मता, पुन्हा मरता. ही वृत्ती, हा स्वभाव, हा गुण स्वतःहून कधीच बदलत नाही. हनुमंतान लिहितात की बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोडी जाय परी जाती न नसे. त्या परी अनंत अपारे होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणवत्व न व्यभिचारे प्राणी यांचे. जसं गुण तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं मन, जसं मन तसा स्वभाव, तशा क्रिया. आणि त्यातच जन्मायचं, त्यातच मरायचं. हे कधीच बदलत नाही. स्वतःहून बदलतं पण स्वतःहून बदलत नाही. आणि म्हणून सहजच आपण पाहिलं की वृत्ती 3 प्रकारची आहे, सात्विक, राजस, तामस. मग ही सात्विक वृत्ती, राजस वृत्ती आणि तामस वृत्ती कशा ओळखायच्या. राजस वृत्ती ही चंदिक असते. राजस वृत्तीच्या माणसाला किंवा राजस बुद्धीच्या माणसाला, वृत्ती म्हणजे बुद्धी म्हणलं तरी चालतंय, वृत्ती म्हणजे बुद्धीच. राजस बुद्धीच्या किंवा राजस वृत्तीच्या माणसाला परद्रव्य परनारीचा अभिलाष असतो. रजोगुणी मनुष्य छंदिक असतो. माझे माझं तुझे माझच, काय चंचलू मासा, कामिनी कटाक्षू जैसा, विजू तसा लवलावा नाही. विजेपेक्षा चंचल, माशापेक्षा जास्त चंचल. एका जागेवर कधी स्थिर बसायचा नाही. वळवळ वळवळ वळवळ. बाजूचं म्हणतात गब्बस की काय वळवळ लावली. हा, काय चंचलू मासा, कामिनी कटाक्षू जैसा. बाई नजर फेकते ना, जशी तेज नजर असते पुरुषावर फेकली, त्या नजरेपेक्षा तेज, माशापेक्षा तेज, विजेपेक्षा जास्त चंचल. विजू तशा लवलावा नाही. वळवळ 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 वळवळ. इथं बसू का जत्राला जाऊ, हे करायचं ते करायचं ते करायचं. त्याची तृष्णा हा अतिशय बलवान आहे. माझं आहे माझं, तुझं आहे माझं, परद्रव्य परनारीचा अभिलाष. ही वृत्ती, ही श्रद्धा कर्मकीर्सुनी असते. अतिशय हवरी वृत्ती ही रजोगुणी वृत्ती आहे. तमोगुणी वृत्ती ही आळसी आहे, प्रमादी आहे, चुका करणारी आहे. मूर्ख, गाढव, नालायक, बेअक्कल ज्याला आपण म्हणतो, ही सगळी विशेषणं तमोगुणी माणसाला असतात. तमोगुणी वृत्ती. वाईट खाणं, वाईट पिणं, वाईट वागणं, जेवढं जमेल तेवढं वाईट करणं, तमोगुणी वृत्ती. तमोगुणी मनुष्य कसा ओळखायचा, ज्ञानोबा सांगतायत. ते तर अनेकही एक दिसे, जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. ह्याला हान, त्याला हान, त्याला हान, त्याला हान, भांडणं कर, मारामारी कर, इथं चोरी कर, तिथं चोरी कर, याचं वाटोळ कर, दुष्कृत्य करायचं. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. अंधारानं घुबडाला जसा आनंद मिळतो तसं दुष्कृत्य केल्यानं ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. सत्वगुणी तसा नसतो. सत्वगुणी प्रेमळ असतो,
मायाळू असतो, परोपकारी असतो, दयाळू असतो, भगवत भक्तीत रत असतो, परोपकारी असतो. दोन माणसाचे भांडण लागले, एक लेचं पेचं पडलं आणि एक भारी पडले. ते भारी पडलेलं हान हाणतंय, ते बोंबलं तरी हाणतंय. सत्वगुणी मनुष्य मध्ये पडेल, भांडण सोडेल, प्रसंग एखादा ठोका खाईल, पण भांडण सोडेल. मारू नको म्हणेल, सोड, मरेल ते सोड, भांडण सोडेल. तर सत्वगुण दयाळू आहे. भांडणात पडेल, प्रसंगी ठोका खाईल, पण भांडण सोडेल, दयाळू आहे, भगवत भक्तीत राहते. रजगुणी लांबून मजा पाहिल, मरू नाही तर जग काय करायचं आपल्याला, कुणाच्या फंद्यात नाही पडायचं. लांबून मजा बघल, भांडण लईच पेटलं तर निघून जाईल, सोडायचं नाही आणि मारे म्हणायचे. लांबून मजा बघायची, निघून जायचं. रजगुणी. तमगुणी प्रत्येक ठोक्याचा आनंद लुटतो. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डोळ्याचे. तिकडं त्या भारी पडलेल्या माणसाने ठोका टाकला, इकडे उडी मारतो. वाह क्या मजा आ रहा है, हान म्हणतो, हान, हाताने काय काठीने हान म्हणतो. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डोळ्याचे. प्रत्येक ठोक्याची मजा लुटतो. दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमगुणी असतो. आणि मग यातला खादाडा पिदडा, वाईट वागणारा, सर्वात दुष्ट पापी, दुष्कृत्य करणारा हा तमगुण आहे. मग असा तमगुण पांडुरंगाच्या समचरणावर कसा स्थिर होईल? नाही होणार. तमगुणी वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होणार नाही. राजेश वृत्ती चंचल आहे, तमगुणी वृत्ती दुष्ट आहे. राजस वृत्ती चंचल आहे. या दोन्ही वृत्ती, राजस आणि तामस वृत्ती, या दोन्ही पांडुरंगाच्या समचरणावर स्थिर होऊ शकत नाहीत. मग उरली सात्विक वृत्ती. फक्त ही सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर होऊ शकते. अर्थात सात्विक गुण, सात्विक वृत्ती, सात्विक मन, सात्विक स्वभाव, या सगळ्या गोष्टी जवळजवळ एकाच अर्थाच्या आहेत. आणि अशी सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर होऊ शकते. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेत माझी हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेत माझी हरी वृत्ती राहो. हे पांडुरंगा, हे हरी, तू विटेवर उभा आहेस, विटेवर तुझे चरण सम आहेत, त्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर कर. पण प्रश्न पडतो, वृत्ती 3 प्रकारची आहे, सात्विक, राजस, तामस. यातली कोणती वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहू शकते? तर ती आहे फक्त सात्विक वृत्ती. राजस आणि तामस अजिबात नाही. सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या चरणावर स्थिर राहू शकते. का तर सात्विक वृत्तीतून, सात्विक बुद्धीतून विकार निघून गेलेत. ज्या सात्विक वृत्तीला, सात्विक बुद्धीला फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, अशीच सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहू शकते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. देवा तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहो. तर ही सात्विक वृत्ती आहे की जी समचरणावर कायमची स्थिर राहते किंवा राहू शकते. मग ही सात्विक वृत्ती आणायची कुठून? वृत्ती तर 3 प्रकारची, सात्विक, राजस, तामस. राजस तामस तर घाणेरड्यात, सात्विकच चांगली. मग ही सात्विक वृत्ती आणायची कुठून? तुमच्या आमच्यात. तर ज्ञानोबा म्हणतात, तरी धरावा तैसा संगू, जेने फुके सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आहारू घेपे. तरी धरावा तैसा संगू, जेने फुके सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आहारू घेपे. एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वासुनी नाही बळी आहेत. एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळी आहेत. ज्ञानोबांनी 2 वेळातून सांगितलंय की आपल्या जीवनात आपण सात्विक वृत्ती कशी आणावी की जी पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर राहील. माऊली म्हणतात की एरवी तरी पाही, माऊली म्हणतात की तरी धरावा तैसा संगू, जेने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे.
एरवी तरी पाही स्वभाववृद्धीची ठाई, आहारा वाचूनी नाही बळे आहे तो. ज्ञानोबा म्हणतात की रजगुणी तमगुणी वृत्ती गलिच्छेद घाणेरड्या त्या पांडुरंगाच्या चरणात स्थिर होऊ शकत नाही. पांडुरंगाच्या चरणात स्थिर होऊ शकते ती फक्त आहे सात्विक वृत्ती. तर सात्विक वृत्ती आमच्यात आम्ही कशी निर्माण करावी. तर ज्ञानोबा म्हणतात धरावा तैसा संगू, जेणे पोखे सात्विकाचा लागू. अर्थात तुम्ही सज्जनाची संगती करा, तुमची वृत्ती सात्विक बनेल. सतसंगतीत या, सज्जनाची संगत करा, तुमची वृत्ती सात्विक होईल. एक कारण वृत्ती सात्विक बनायची कशी बनेल, सज्जनाची संगती करा. तरी धरावा तैसा संगू, जने पोखे सात्विकाचा लागू. पुढे म्हणतात सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. अर्थात शुद्ध सात्विक शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात भगवंताचं नाम, या तीन गोष्टी जीवनात आल्या की तुमची वृत्ती सात्विक बनते. शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात भगवंताचं नाम, तीन गोष्टी जीवनात आल्या की तुमची वृत्ती सात्विक बनते. आणि सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहते, पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर राहते. राजस आणि तामस वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर राहत नाहीत. राहते स्थिर तर फक्त सात्विक वृत्ती. आणि सात्विक वृत्ती आणायची कुठून, तर शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात भगवंताचं पवित्र नाम, या तीन गोष्टीने वृत्ती सात्विक होते. ज्ञानोबा म्हणतात एरवी तरी पाही स्वभाववृद्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळे आहे तो. नीट आहे का होई. एरवी तरी पाही स्वभाववृद्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळे आहे तो. माऊली म्हणतात या जगतात तुमचा स्वभाव सात्विक करायचा आहे, वृत्ती सात्विक करायची, तर त्याला सर्वात बलवान साधन जर काय असेल तर ते आहे शुद्ध सात्विक शाकाहार. एरवी तरी पाही स्वभाववृद्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळे आहे तो. आहारापेक्षा दुसरं बलवान साधनच नाही म्हणले. आहार हेच एक बलवान साधन आहे की ज्यामुळं तुमची वृत्ती सात्विक होते, बुद्धी सात्विक होते, स्वभाव सात्विक होतो, गुण सात्विक होतो. सगळे एकाच अर्थ शब्द आहे. तात्पर्य शुद्ध शाकाहारानं तुमची वृत्ती सात्विक होते की जी पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर राहते. इथे ज्ञानोबरायांनी भगवंताचं नाम 3 नंबरला ठेवलंय वृत्ती सात्विक करण्यासाठी. नंबर 1ला आहार ठेवलाय. एरवी तरी पाही स्वभाववृद्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळे आहे तो. वृत्ती सात्विक करायची सर्वात बलवान साधन आहे शुद्ध शाकाहार. नंबर 2चं साधन आहे सज्जनाची संगती. आणि नंबर 3ला हरिनाम. ज्ञानोबारांनी हरिनाम 3 नंबरला ठेवले, नंबर 1ला शाकाहार ठेवलाय. शाकाहारानं वृत्ती सात्विक होते आणि ती वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर होते. म्हणून आहार शुद्धी फार महत्त्वाची आहे. जसं खाल तसं व्हाल, जसं अन्न तसं मन, जसे खाल तसे व्हाल. ज्ञानोबा लिहितात की पाय पाय विरा सावधची घे मदिरा, तो होऊनी ठाके माजिरा तियेच क्षणी. सावध मनुष्य आहे, चांगला बोलतोय, शुद्धीवर आहे, मस्त गप्पा मारतोय, पण दारू पिला. होऊन ठाके माजिरा तियेच क्षणी. पाय पाय विरा सावधची घे मदिरा, होऊन ठाके माजिरा तियेच क्षणी. सावध मनुष्य चांगला बोलतोय पण दारू पिला, माजरा होतो, उड्या मारतो, बरळू लागतो. का? हा दारूरूपी अन्नाचा परिणाम. जसे खाल तसे व्हाल. दारू एक अन्नच आहे, पेय अन्न आहे, जे पिता ते अन्न आहे. दारू पिले, दारूरूपी अन्न पिले, माजरे झाले. जसे खाल तसे व्हाल, जसं अन्न तसं मन. ना तरी अमृत जिया परी, सिविलिया मरण निवारी. का अपना ऐसे करी विष जैसे. ज्ञानोबा आहे. विष पिला ते मारील, अमृत पिला तारील. विषय ते अन्न नाही पण पेयच आहे. पिलात तुम्ही, विष पिलात त्यांनी मारलं, अमृत घेतलं तारलं. हा त्या अन्नाचा परिणाम आहे. जसे खाल तसे व्हाल. आणि म्हणून माऊली म्हणतात की ती जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू तैसाची अंतरू भाव पोखे.
तुम्ही जसं अन्न घ्याल तसा तसा शरीरात असलेल्या पेशीचा आकार बनतो आणि चित्त हे पेशीच्या अधीन असतं. जसा आहार तसा पेशीचा स्वभाव, जसा पेशीचा स्वभाव तसा चित्ताचा स्वभाव, आणि जसं चित्त तशी वृत्ती असते. चित्तवृत्ती, जसं चित्त तशी वृत्ती असते. आणि म्हणून जैसे भांडियाचे तापे आतुले उदकही तापे, तसे धातू असे आटोपे चित्तवृत्ती. तुम्ही जर चुलीवर भांडं ठेवलं, पातेलं ठेवलं आणि त्यात पाणी टाकलं तर आधी काय तापतं? पातेलं का पाणी? आधी पातेलं तापतं, मग आतलं पाणी. तेवी भांडियाचे तापे आतुले उदकही तापे, तेवी धातू असे आटोपे चित्तवृत्ती. पातेल्यात पाणी ठेवलं चुलीवर गॅसवर, आधी पातेलं तापेल मग आतलं पाणी तापेल. तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेतलाय तसा पेशीचा स्वभाव होईल, आणि जशा पेशीचा स्वभाव तसा चित्ताचा स्वभाव होईल. आधी पातेलं तापलं, आधी पेशी तापल्या, नंतर पाणी तापलं, नंतर स्वभाव तापला. म्हणून सात्विक रसूसे विजय ते सत्वाची वाढी पाहिजे, राजसा तामासा होईजे एर रसी. दानोबार आहे. सात्विक रसूसे विजय ते सत्वाची वाढी पाहिजे, राजसा तामासा होईजे एर रसी. सात्विक रस घेतला वृत्ती सात्विक होईल. राजस्तामस रस अर्थात राजस्तामस आहार घेतला, राजस्तामस वृत्ती होईल. आणि म्हणून जसं अन्न तसं मन. सात्विक आहार घेतला, सात्विक आहार म्हणजे काय? फलाहार, भाजी पोळी, वरण भात, दही दूध तूप, गोड पदार्थ, मधुर रसी वाडे मेचुतया, शुद्ध शाकाहार. स्वभाव सात्विक बनतो. रजगुणी आहार, रजगुणी तमगुणी हा मिक्स आहार आहे. अति तिखट, अति आंबट, अति खारट, वाफेच्या शिगे वातीही लावल्या लागे, तसा ऊन ऊन मागे राजस होतो. आदनातून भजे काढे, त्यातून वाफा निघतात, त्याच्यावर जर कापसाची वात धरली तर वात पेटल म्हणले. इतके गरम भजे आदनातून काढे की नरड्यात टाकतो, गटा गटा भजे खातो, ते अग्नीच गिळत असतो. वाफेच्या शिगे लावल्या वाती लागे, तसा ऊन ऊन मागे राजस होतो. बरोबर आहे. दोन मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि ऑर्डर दिली. रजगुणी तमगुणी होते. आणले म्हणले तुझ्या हॉटेलमध्ये जे सर्वात गरम आहे ते आण म्हणले, सर्वात गरम आण म्हणले. ते वेटर गेलं नाही का, बशीमध्ये विस्तवच घेऊन आलं. बशीमध्ये आणला विस्तव, खा म्हणले, माझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम हेच आहे. तेच आबरे होते. सिगारेट काढली, पेटवली, झुरका हल्ला, निघून गेले. विनोदाचा भाग सोडा. हॉटेलमध्ये गेले आमची ऑर्डर असतात, अति तिखट, अति गरम, अति कडक असे ऑर्डर देतो आम्ही. बसायला मारून आण, फलर मारून आण, बिस्तान मारून आण, तेज आण. ते विचारतं वेटर, कम तेज का ज्यादा तेज? हे म्हणतात ज्यादा तेज आण. अति तिखट, अति आंबट, अति खारट. पंक्तीला बघा ना तुम्ही, 10 माणसं पंक्तीला बसले, त्यात एक 2-4 माणसं असे असतात, 5-6 माणसं आधी खातात, लागलं तर वरून मीठ घेतात, लागलं तर. पण 2-4 असे असतात ते खात नाहीत, खायच्या आधीच मिठाची चिमूट घेतात, भाजीत टाकतात, कालवतात. चांगली भाजी बाईने प्रमाणात टाकलेलं मीठ आहे, पण चांगली भाजी खारट करतात आणि कणाकण आणतात, कणाकण आणतात. अति खारट, अति आंबट, अति तिखट, मद्यपान, दारू, मांस, शिळ अन्न, सवे बैसून येणारी गोतांबिल करी, हे राजेश तामस मिक्स अन्न आहे. राजेश अन्न तरी थोडंसं बरं आहे. अति तिखट, अति आंबट, अति खारट इकडं मोडतं. पण तामस अन्न म्हणजे दारू, मांसाहार, शिळ अन्न, बायका परत बसायचं, काला करायचा, चिवडायचा, हाणायचं गटागट. तमगुनी माणसाला दारू आणि मांस जास्त आवडतं. राजस आणि तामस आहार गलिच्छ असतो, सात्विक आहार शुद्ध असतो, चांगला असतो. आणि मग सात्विक आहार घ्या, मधुर फलाहार घ्या, भाजी पोळी, वरण भात, दही दूध तूप, भाजी, हे असं शुद्ध आहार, फलाहार वगैरे, भाजी पोळी. या शुद्ध सात्विक आहारानं तुमची मती सात्विक बनते. आणि मग ज्ञानवारा लिहित आहेत की सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया. नीट आहे का? सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागोल न होय तया कैवल्य ते. ज्ञानवारा आहे.
सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागोल न होय तया कैवल्य ते. अरे मग काय मोक्ष काय, बागुल बोय काय म्हणले? सात्विक बुद्धी, सात्विक मती जर आमच्यात जागी झाली, सात्विक वृत्ती जर आमच्यात जागी झाली, सात्विक मती, सात्विक बुद्धी, सात्विक वृत्ती सगळे एकाच अर्थ शब्द आहेत, म्हणून वृत्ती म्हणजे बुद्धीच. सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल न होय तया कैवल्य ते. अरे शुद्ध शाकाहार घेतला ना आमच्यामध्ये सात्विक मती, सात्विक बुद्धी अर्थात सात्विक वृत्ती जागी झाली तर मोक्ष काय बागुल बॉय कर म्हणले, फिर दिल्ली क्या दूर आहे. अरे आम्ही मोक्ष जिंकलाच म्हणले. एकदा आमची सात्विक मती जागी झाली की ती तुम्हाला देवाची भेट घालूनच देते. आणि म्हणून सात्विक आहार हा फार हितकारी आहे. आणि वृत्ती सात्विक करायची असेल तर शाकाहार हे सर्वात बलवान साधन आहे. नंबर 2 ला सज्जनाची संगती आहे. तरी धरा वातायचा संगू जेणे पोखे सात्विकाचा लागू. वैश्यता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. चोरासोबत बसला तुटला, चोट्टी वरती होते, फाटका चिंदू कुचला वाटत, पाहताची चिंदी धावे मन. तुकोबार आहे. काही प्रभू रामचंद्रावर कौशल्य मातेपेक्षा जास्त प्रेम करायची, पण मंथरेच्या संगतीत गेली, बुद्धी पालट झाला. रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास, भरताला गादी. कुसंगती नको दुष्ट संग, पडे भजना भंग. तुकोबर आहे. कर्ण महादानी होता, भगवत भक्त होता, कृष्ण भक्त होता, दुर्योधनाच्या संगतीनं बिघडला, व्हायला गेला. नको दुष्ट संग, पडे भजना भंग. ढेकणाच्या संगी हिरा भंगला, कुसंगी नाडाला साधू तैसा. गणाने फुटत नाही एवढा निबर हिरा, पण ढेकणा संगतीत गेला, ढेकणाचं रगत लागलं त्याला, ढेकणाचं रक्त लागलं हिराला, हिरा कुचका होतो ना आपाप फुटतो. ढेकणाच्या संगी हिरा भंगला, कुसंगी नाडाला साधू तैसा. साधू कुसंगतीत गेला, साधू तो भंगू शकतो. हिरा ढेकणाच्या संगतीत गेला, भंगतो, कुचका होतो, चुरा होतो. तुम्ही कुसंगतीत गेला, वृत्ती राजेश तामस होते. आणि म्हणून तुम्ही 10 डॉल्बीचे लग्न अटेंड करा. तुम्ही सज्जन आहेत पण 10 डॉल्बीचे लग्न अटेंड करा, तुमची छंदिक वृत्ती बनते, राजेश तामस वृत्ती बनते. आणि तुम्ही 10 स्मशानात जा, 10 अंत्ययात्रा अटेंड करा, 10 अंत्ययात्रा अटेंड करा, तुम्ही छंदिक राजेश तामस आहेत, सात्विक बनू शकता. हा संगतीचा परिणाम. म्हणून धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आहारू घेपे. शुद्ध सात्विक शाकाहार, सज्जनाची संगती है ना. डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. वारकऱ्यात गेले, शेण जमिनीवर पडलं, माती घेऊन उठतं. वारकऱ्यात जाऊन पडला, हरिनाम घेऊन उठाल, हरिनाम घेऊन उठाल. डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. आणि मग शुद्ध सात्विक शाकाहार, सज्जनाची संगती, आणि नंबर 3 ला मुखात भगवंताचं नित्य नाम. या 3 गोष्टीने तुमची वृत्ती सात्विक होते. आणि ही सात्विक वृत्तीच भगवंताच्या समचरणावर कायमची स्थिर होऊ शकते किंवा कायमची स्थिर होते. आणि ही तुकोबारायापाशी सात्विक वृत्ती होती. आणि म्हणून तुकोबाराय पांडुरंगाला विनंती करतात की देवा, समचरण दष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. देवा माझी वृत्ती सात्विक आहे आणि माझी ही वृत्ती तुझ्या समचरणावर कायमची स्थिर कर. का तर देवा, तुझे समचरण हे परब्रह्माचं प्रतीक आहे, तुझे विटेवरील समचरण हे परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि माझी वृत्ती अशा परब्रह्मरूपी समचरणावर जर माझी वृत्ती कायमची स्थिर झाली तर माझी वृत्ती परब्रह्मस्वरूप बनेल, अर्थात मी मुक्त होईल. आणि म्हणून देवाला विनंती की समचरण दष्टी विटेवरी साजरी, ते तर माझी हरी वृत्ती राहो. आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या. आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या. एकदा पांडुरंगाच्या चरणावर मन स्थिरावलं
आणि तेच मन स्थिरावतं, तीच वृत्ती स्थिरावते की जी शुद्ध आहे, जी सात्विक आहे. सात्विक वृत्ती, सात्विक मन पांडुरंगाच्या चरणावर स्थिरावतं आणि एकदा स्थिरावलं की तिथून ते माघारी निघत नाही. ते परब्रह्म स्वरूपच होतं, मुक्तच होतं. आणि म्हणून तुकोबरायापाशी सात्विक वृत्ती आहे. फक्त सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होऊ शकते. आणि म्हणून महाराज विनंती करतात आणि हक्का नाही म्हणतात की देवा माझ्यापाशी सात्विक वृत्ती आहे आणि सात्विक वृत्तीच तुझ्या चरणावर स्थिर होऊ शकते, पण माझी वृत्ती तुझ्या समचरणावर स्थिर कर आणि मला मुक्त कर. आणि म्हणून देवाला विनंती की समचरणदृष्टी विटेवरी साजरी तेत माझी हरी वृत्ती राहो. आणि म्हणून तुम्हा मला तुकोबरायासारखी पांडुरंगाला विनंती करायची असेल काय की तेथे माझी हरी वृत्ती राहो, अशी विनंती तुकोबरायांनी केली, तशी आम्हाला करायची असेल तर आम्हाला आधी आमची वृत्ती सात्विक करावी लागेल, तर ती चरणावर स्थिर होईल. का तर राजस तामस वृत्ती या चंदिक असतात, गलिच्छ असतात, त्या पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होऊ शकत नाही. कारण राजस तामस वृत्तीला विषयाची ओढ असते, संसाराची ओढ असते, ती भगवंताच्या नामाला पाठमोरी असते. म्हणून राजस तामस वृत्ती घालावी लागेल. ज्या छंदिक असतात, विषयात संसारात रममान झालेले असतात, अशा राजस तामस वृत्ती घालून सात्विक वृत्ती आणावं लागेल की जी सात्विक वृत्तीच फक्त पांडुरंगाच्या समचरणावर स्थिर होते. आणि सात्विक वृत्ती आणण्यासाठी सगळ्यात बलवान साधन आहे शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये भगवंताचं निरंतर नाम. या तीन गोष्टी जीवनात आल्या की तुमची ही सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर होते. आणि मग एकदा वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर झाली की त्या माणसाला काहीही गोड लागत नाही. संसार माती मोल वाटतो. वैसलेसे वमन ते मनी. हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे जैसे वमुनी असुने आत्ताची गेले. उठले नि वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे जैसे वमुनी असुने आत्ताची गेले. एकदा वृत्ती पांडुरंगाच्या समचरणावर स्थिर झाली की संसार कुत्र्याने उलटी केलेल्या मटेरियल सारखा तुच्छ वाटतो आणि विरक्ती असते. ही विरक्ती असते. अर्थात ज्याच्या जीवनात विरक्ती आहे ती सात्विक बुद्धी आहे, ती सात्विक वृत्ती आहे आणि ही सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर राहू शकते. तात्पर्य जो विरक्त आहे त्याचीच वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होऊ शकते. विरक्त माणसाची वृत्ती सात्विक असते आणि विरक्त वृत्ती सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होते की जी तुकोबरायापाशी होती. आणि मग एकदा ही सात्विक वृत्ती जीवनात आली की सात्विक वृत्ती ज्ञानाला हाक मारते. त्यांना मरायला लिहितात विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. हो नीट ऐका. विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. तुमच्यामध्ये सात्विक वृत्ती जागी झाली, सात्विक बुद्धी जागी झाली की सात्विक वृत्ती सात्विक बुद्धी आत्मज्ञानाला हाक मारते. आत्मज्ञान धावत येतं. ही सात्विक वृत्ती तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देते, तुम्हाला मुक्ती देते. आणि म्हणून सात्विक वृत्ती जीवनात आणणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही शुद्ध शाकाहार करा, सज्जनाच्या संगतीत राहा, मुखाना नित्य हरिनाम घ्या, वृत्ती सात्विक बनेल. ही सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहते. ही सात्विक वृत्ती आत्मज्ञानाला हाक मारते, तुम्हाला आत्मज्ञान मिळवून देते, तुम्हाला मुक्त करते. आणि म्हणून तुकोबरायाचा आग्रह आहे की देवा तुझे चरण सम आहेत, तुझी दृष्टी सम आहे. ही समदृष्टी हे समचरण अतिशय साजिरे अतिशय शोभून दिसत आहेत, पण त्या समचरणावर माझी ही सात्विक वृत्ती कायमची स्थिर कर. आणि माझी सात्विक वृत्ती तुझ्या चरणावर जर कायमची स्थिर झाली तर देवा मला तुझी प्राप्ती होईल, मी मुक्त होईल, मी पांडुरंग होईल. आणि मन ही विनंती की समचरणदृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि मग एकदा का तुमची वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर झाली
की मी बोलून गेलो, संसार तुम्हाला मातीमोल वाटू लागतो. संसारातले माईक पदार्थ सगळे मातीमोल वाटतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा, माझी ही सात्विक वृत्ती तुझ्या चरणावर आता स्थिर झाली आहे, किंवा स्थिर कर, मला काही नको देवा, तू हवा आहे. माझी ही सात्विक वृत्ती तुझ्या चरणावर स्थिर कर. आणि मग माझी इच्छा चुकूनही संसारातल्या माईक पदार्थाकडे जाऊ देऊ नकोस. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहितात की अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. एकदा का तुमची वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर झाली की संसार मातीमोल वाटतो. विषय भोगाचा, संसाराचा तिटकारा येतो, किळस येते. आणि संसारातले माईक पदार्थ हे विषाप्राय तुच्छ वाटतात. पण तरी तुकोबा देवाला विनंती करतायत की देवा, तुझ्या चरणावर माझी वृत्ती स्थिर आहे, पण हुकून चुकून मला इच्छा होऊ शकते माईक पदार्थाची, ती होऊ देऊ नकोस. तुकोबा देवाला आळवत आहेत की अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. देवा नको नको, मला माईक पदार्थ लागत नाहीत, तिथं माझी इच्छा जाऊ देऊ नको. अभंगात प्रत्येक चरणात तुकोबाराने देवाला विनंती केलेली आहे. पहिल्या चरणात विनंती की तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर कर. दुसऱ्या चरणात मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस, ही दुसरी विनंती.